हे बघा सासूबाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आहोत ना, विंजे सरकार आहे आम्ही, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती आहे. हा, आणि हे बघ, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, ती आम्हाला भेटायला बोलवणारच. आणि एकदा का आम्ही भेटलो ना, तर तिला कसं घोळात घ्यायचं ना ते आम्हाला माहिती. आम्ही एकदम सावध राहतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. मी थांबा, दारावर आलंय कोणीतरी. हा, थांबा जरा. हा मग रत्नाताई तुम्ही? हॅलो. हा, मी करतो नंतर फोन करतो. हा हा हो. काय झालं? एवढ्या अशा चिडलेलं का बरं वाटतंय तुम्ही? आणि तुम्ही मला बोलवणार होता ना, तुम्हीच आले आमच्या बंगल्यावर. काय झालं? बरं बरं ठीक आहे, आतमध्ये या, आतमध्ये बोलू. या या या. पूजा करायची आहे ना? हो, करायची ना पूजा, म्हणून तर मागं लागलोय ना तुमच्या. तुम्ही सांगा कधी करणार आमच्या उद्धारासाठी पूजा? करणार ना, पण त्याची किंमत मोजावी लागणार. सवाल तुम्ही फक्त आकडा बोला. 50,000 लागतील. जमेल द्यायला? हसायला काय झालं रत्नाताई? माणूस कितीही श्रीमंत असला ना, त्याच्याकडे पैसे मागितले ना तर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. काय ना विंजे सरकार, हातातनं पैसे सुटतच नाही ना. तुमचा गैरसमज होतोय. अचानक समोरच्याने 50,000 रुपये मागितल्यानंतर गोंधळ होतोच. रत्नाकडून जर पूजा करायची असेल ना, किंमत मोजावीच लागणार. हो, पण कामाच्या आधीच किंमत. माझा मागचा अनुभव आहे. काम झालं ना की लोक पैसे द्यायला विसरतात. आधी कोणी केलंय का असं? त्याशिवाय मागते का मी? हे बघा, तुम्हाला जर 50,000 द्यायला जमणार नसेल ना तर मी जाते. माझ्या शक्तीचा योग्य ठिकाणी वापर करून ना मी लाख पण कमवू शकते. रत्नाला हलक्यात घ्यायचं नाही. रत्नाताई, थांबा ना. आम्ही कुठं नाही म्हटलोय पैसे द्यायला, पण आता एवढी मोठी कॅश घेऊन कोण हिंडतं बरं? तुम्हाला चेक चालेल का? नाही चालणार. बरं मग एक काम करा, उद्या या. उद्या मी कॅश काढून ठेवतो. हा, उद्या कोणाचा येत नसतो. अहो असं नाहीये, विंजे सरकारांचा उद्या येत असतो. हा, तुम्हाला आम्ही गॅरंटी देतो. तुम्ही उद्या या आणि कॅश घेऊन जा. शब्द आहे विंजे सरकारांचा. हा, दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तो असा. आता त्या रत्नाला 50,000 रुपये आणून द्यावे तरी कुठून? हो ना. आणि ती रत्ना एवढे 50,000 रुपये मागेल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. पण मागितले ना. हा, पण अचानक एवढे पैसे कसे मागितले हिनं? कारण हावरट आहे ती. काय बाई, नाही, केसचा निकाल उशिरा लागेल असं मला वाटलं, म्हणून या रत्नाला फोडायचं ठरवलं. ही रत्ना 50,000 रुपये मागते. आता माणसानं मार्ग काढावा तरी कसा? सासूबाई, वाय फेअर वेन विंजे इज हिअर. आम्ही करतो बंदोबस्त पैशांचा. नसत्या अफवा पसरवणं गुन्हा आहे. तुमची सल्तनत ना कधीच खालसा झाली तुमच्या लग्नाच्या आधी, म्हणून तर तुम्ही गरजावई बनून इथं आलात ना. अहो सासूबाई, विश्वास ठेवा ना आमच्यावर. कसं ठेवणार? बाजारात तुम्हाला ना मान ना पत, एवढे पैसे देणार कोण तुम्हाला? आणणार कुठनं तुम्ही? मंगल कार्यालय सुद्धा त्या नालायक बाईच्या ताब्यात आहे. त्याचं काय आहे सासूबाई, मंगल कार्यालयाच्या ऑर्डर यायच्या ना आपल्या, तर
त्याच्यातले थोडेसे पैसे आम्ही आमच्याकडं काढून ठेवायचो. काय काय बोलताय काय तुम्ही? म्हणजे तुम्ही मला फसवलं? मला सासूबाई जे झालं त्याच्याबद्दल माफ करा ना आम्हाला. काय माणूस या? अहो जावई बापू, तुम्ही इतकं सगळं प्रामाणिकपणे कबूल करताय म्हणून तुमचं कौतिक करू का मला फसवलं, बेईमानी केली म्हणून तुमच्यावरती रागवू? अहो कौतिकच करा आमचं. बघा ना आता अडीअडचणीला कामात येईल पैसे म्हणून ठेवले होते ना आम्ही. लाज नावाची गोष्ट आहे की नाही? मोठ्या बाई, आता जे झालं ते झालं. समोर जे त्याला फेस करूयात ना. हा सेम सेम वाटतंय आम्हाला. तुम्ही तर बोलूच नका. सासूबाई ओ सासूबाई हो सोडा ना, राग सोडा. हा आणि हा रत्नाचा मॅटर आहे ना आमच्यावरती सोपवा, टेन्शन घेऊ नका. यावेळेस विंजे सरकार कुठलाही गोंधळ करणार नाही. काम एकदम फर्स्ट क्लास होणार, विश्वास ठेवा सासूबाई. ब्रह्मराक्षस सर, आज कोर्टात हिअरिंग आहे आपलं. अहो असू दे की, आपण नाही घाबरत आणि तुम्हीही अजिबात घाबरू नका. नाही, मी घाबरत नाहीये, पण हे सगळं जरा फास्ट होतंय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? अहो समोरची पार्टी ट्रेडमिल वर धावते, कितीही जोरात धावू दे, पोहोचणार कुठेच नाहीत ते. हा जरा तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स नाही बरं का. तुम्हाला समजवण्यासाठी मी दुसरं उदाहरण देतो. सशाच्या आणि कासवाच्या शर्यतीत कोण जिंकतं बरं? शर्यतीत कासवच जिंकतं. टेन्शन घेऊ नका, आपण हळूहळू तारखा घेत राहू. त्यांचा वकील कोण आहे हे माहितीये मला. असा घोळात घेतो ना त्याला की बघाच तुम्ही. काहीही करून आज आपल्याला पुढची तारीख मिळाली पाहिजे. मिळणार मिळणार, मी सांगतोय ना, नक्की मिळणार. आणि तसं झालं नाही ना तर माझं नाव ब्रह्मराक्षस नाही. ताण घेऊ नका आणि मला तर अजिबात देऊ नका. असं का करताय तुम्ही? तुम्ही कधी असं वागत नाही. असा निर्णय नका घेऊ, माझा ऐका. आले देवाजीच्या मना. हे तुमच्या मनात आले, देवाच्या नाही. कसं आहे शकू, काही वेळेला परिस्थितीच अशी निर्माण होते की माणसाला काही अनपेक्षित निर्णय हे घ्यावे लागतात. माझ्या हातून इंदूवर अविश्वास दाखवण्याची चूक घडली आणि त्याचं प्रायश्चित्त मला घ्यावंच लागणार. हे असलं कसलं प्रायश्चित्त? अनवाणी पायनं पंढरपूरला जायचं? काही असलं तरी मी जाणार. हो, इतकं सोपं नाहीये ते. कुठली गोष्ट सोपी आहे शकू? काका, अशा परिस्थितीत एकट्यानं पंढरपूरला जाणं सुरक्षित आहे का? राम कृष्ण हरी. काळजी करू नकोस, काहीही होणार नाही मला. विठुराया आहे ना, आणि समजा काही झालंच तर मग ती विठुरायाची मर्जी समजायची. काका, का स्वतःला इतका त्रास करून घेताय? त्रास नाहीये हा, प्रायश्चित्त आहे, प्रायश्चित्त. इंदूवर अविश्वास दाखवण्याची चूक माझ्या हातून घडलीये, त्या गोष्टीचं प्रायश्चित्त आहे. आज त्या माझ्या एका चुकीमुळे आपलं सगळं कुटुंब ही अवस्था भोगतंय. आयुष्यभर ज्या विठुरायाची मी सेवा केली, उपासना केली, तो विठुराया या माझ्या एका चुकीमुळे आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेलाय. माझ्या हातून चूक घडलीये
आणि मला त्याचं प्रायश्चित्त हे घेतलंच पाहिजे, कारण मी इंदूवर अविश्वास दाखवलाय. आणि म्हणूनच मी पंढरपूरला अनवाणी पायाने चालत. अविश्वास तुम्ही एकट्याने दाखवलेला नाही. सगळ्यात जास्त त्रास मी इंदूला दिलाय, मग मी पण प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे ना. अहो वहिनी, पण आज तुम्ही तिच्या बाजूनं भक्कमपणे उभ्या आहात. तिच्या बरोबर आपण सगळेच जण. व्यंकट भाऊजी, अहो चुका सगळ्यांकडूनच होतात. मग आता या क्षणी फक्त चुका मान्य करायच्या आणि तिच्या सोबत उभं राहायचं. आणि तुम्हीच म्हणता ना, एखाद्याला आपली चूक कळली का त्यातच त्याचं प्रायश्चित्त झालं म्हणून समजायचं. मग आता अशा वेळेला तुम्ही तिला एकटीला सोडून जाताय, तिला काय वाटेल याचा विचार तरी केलाय का? अहो तोच तर विचार सतत करतोय. मग हे काय? माझं प्रायश्चित्त आहे. वहिनी, तुमचं सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला सांगू का, माझं मन इथं रमतच नाही. विठुरायासमोर जाऊन उभा राहिलो की मन शांत होईल. हे प्रायश्चित्त मला घ्यावंच लागेल. आता जे काही होईल ते विठुराया बघून घेईल. येतो मी. रामकृष्ण हरी. माझं ऐका. अहो अहो असं काय करताय? मोठे भाई, अहो सांगा ना तुम्ही तरी. अहो ऐका ना. काका सर, ही सगळी डॉक्युमेंट्स खरी आहेत. जस साहेब, म्हणजे यांनी प्रोड्यूस केलेली डॉक्युमेंट खरी आणि आम्ही सादर केलेलं गहाणखत खोटं. नाही म्हणजे हा तर्क मला कळत नाहीये की कुठल्या आणि कशावर. आमची डॉक्युमेंट्स खरी आहेत कारण ती रजिस्टर्ड आहेत. ते सिद्ध झालं पाहिजे. आणि असंही पेपर्स बनावट सुद्धा असू शकतातच की. आणि आधी पण कितीतरी अशा केसेस आल्या आहेत जस साहेब. तुमच्याही कागदांबद्दल आम्ही असं म्हणू शकतो, नाही का? तोंडाची वाफ दौडू नका निंबाळकर. सिद्धतेच्या कसोट्या लावा आणि मग ठरवा. सर, माझ्याकडे पडताळणीचा रिपोर्ट आहे, सादर करू शकतो. प्रोसीड. आम्ही प्रोड्यूस केलेले एक डॉक्युमेंट खरेच सर. जस साहेब, म्हणजे तुम्ही सांगण्याच्या अगोदरच ही लोक डॉक्युमेंट्स कशी चेक करू शकतात? चेक करू शकतात. ॲडव्होकेट ब्रह्मराक्षस, ॲडव्होकेट निंबाळकरांनी मला जे डॉक्युमेंट्स दिले ते मला योग्यच वाटतात.
रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज काय आहे? तुम्ही प्रायश्चित्त घ्यायचं म्हणून असं अनवाणी पायानं चालत जाणार? अहो महाराज, पण हा प्रवास एवढा सोपा नाही हो. कसं आहे सर, अहो माझ्या हातून चूकच तेवढी मोठी झाली. आता झाल्या चुकीचं प्रायश्चित्त तर घ्यायलाच पाहिजे. अहो विठुराया आपलं देऊळ सोडून गेलाय. ही शिक्षा आहे माझ्यासाठी आणि हे प्रायश्चित्त मी घेणारच. चला येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पांडुरंगा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, हे पांडुरंगा विठ्ठला, हे विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, विठ्ठला, पांडुरंगा. आई, अहो काही होतंय का तुम्हाला? चालून चालून गुडघे दुखतायत रे बाबा. तहान पण लागली. थोडं पाणी देतोस का? देतो की आणून. पण मला सांगा, एवढ्या उन्हातानाचं कशाला चालत निघालात तुम्ही? खरं सांगू का, या प्रवासाचा, या कष्टाचा खूप कंटाळा आलाय बघ. पण आहे त्या परिस्थितीला सामोरं जावंच लागेल ना. विठ्ठला, पांडुरंगा. अधोक्षज अंताजी दिग्रसकर यांनी कोर्टासमोर जे पुरावे सादर केलेत ते पाहता जज साहेब, काय झालं? छातीत कळ आली. म्हणजे असं थोडं अस्वस्थ वाटतंय. म्हणजे घाम पण येतोय. माझी कोर्टाला विनंती आहे की पुढची तारीख देण्यात यावी. तुम्ही पाणी घ्या. आत्ताच तुम्ही बरे होतात. काय झालं? साहेब, तब्येत कधीही बिघडू शकते. ते म्हणजे काय, मेडिकल इमर्जन्सीवर पुढची तारीख मिळावी एवढी अपेक्षा आहे कोर्टाकडनं मला. ठीक आहे, तुमची पुढची तारीख 3 दिवसांनी. तोवर तुम्हाला तुमचे पुरावे जे आहेत ते ऑथेंटिक आहेत की नाही ते सिद्ध करावे लागेल. जज साहेब, 3 दिवसात हे कसं शक्य आहे? ठीक आहे, दिग्रसकरांनी त्यांचे डॉक्युमेंट सरकारी दरबारी रजिस्टर केलेले आहेत, पुरावे देखील सादर केलेले आहेत. तर मग यावर आता आपण निर्णय देऊया. जज साहेब, पण ती डॉक्युमेंट्स खोटी आहेत. मग ते सिद्ध करून दाखवा ना. काय हो ब्रह्मराक्षस सर, हा काय काय मोठ्या डिंग्या हाकल्या तुम्ही? हा, तारीख पे तारीखचा खेळ करू, अजून काय त्यांची वर्षांनी वर्ष फुकट घालवू. काय केलं त्याचं? हा, पोपटराव, तुमची पोरगी फारच टोचून बोलायला लागली आम्हाला. बोलणारच ना. काय म्हणाला होतास तू? नव्या जजला घोळात घेईन. काय झालं त्याचा? बोलण्यात आणि करण्यात फरक आहे यांचा. त्या नव्या जजला घोळात घ्यायच्या आधीच त्या नव्या जजने आपल्याला खड्ड्यात टाकलंय यांच्यामुळे. हे बघा, अगदीच तसं काही झालेलं नाही अजून. अजून? अरे आता काय करायचं हा प्रश्न पडलाय. हे कसला वकील आहेस रे तू? तू ब्रह्मराक्षस नाव आहे माझं पोपटराव. अरे तुम्ही त्या इंद्रायणीला घरात घुसू दिलं. तुम्हाला मूर्ख बनवून घराचे ओरिजिनल पेपर्स घेऊन पळाली ती. आता यात चूक कोणाची? हा, तुमची का माझी? आणि मला एक सांगा, ती घरात आली तेव्हा तुम्ही काय करत होता? ओ, आमच्यावर आरोप टाकून तुम्ही तुमची हार लपवू नका.
हारलो नाहीये मी अजून. तुम्ही काही करू शकणार नाही आता. काही होणारच नाही आता तुमच्याकडून. यांची ना हवा गेलीये बाबा. सोडा आता ना, आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. काय करणार आहेस तू? त्या जजला अर्क पाजावाच लागेल बाबा. श्रीकला, काय बोलतेस तू हे? जर दिग्रसकरांची ही सगळी प्रॉपर्टी आपल्याच नावावर ठेवायची असेल ना, तर मला हे करावं लागेल. नाही नाही श्रीकला, तुला वाटतं तितकं हे सोपं नाहीये. तुमच्या आशीर्वादाने कधी मला कुठली गोष्ट सहज सोप्या पद्धतीने मिळाली आयुष्यात. माझी लढाई ना मलाच लढावी लागणार आहे. एक मिनिट, रत्ना कुठे आहे? हं? सकाळपासून दिसली नाहीये ती मला.